त्यासाठी असलेले स्वामींचे विचार, आचार आणि ही मार्ग पद्धती या माध्यमातून आजपर्यंत 800 वर्षाचा प्रवास साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपा प्रसादाने आज्ञेने तुम्ही आम्ही सर्वजण करत आहोत. आपल्या गुरुजनांनी केलेलं आहे आणि ते मागेल आपलं असलेलं वृद्धा लोकांचं मार्गदर्शन त्यानुसार आपल्यापर्यंत आलेली ही आपली परिपाठी आहे. याच परिपाठीला अनुलक्षून दादांनी हा मार्ग फिरस्ती निमित्ताने ज्या तुम्हा सगळ्या लोकांना ज्ञान प्रबोधनाच्या माध्यमातून आणि एक मार्ग व्यवस्थापन आणि एक मार्गवेध ज्यामधून अनेकांना धर्मरूप काही गोष्टी साध्य होतात. धर्मरूप साध्यतेतूनच आपल्या जीवात्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त होत असते. अशासाठी या कार्याचा आरंभ आहे. निश्चितच या कार्याच्या निमित्ताने उपस्थित आज अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय अमरावती येथील श्री बाबाजी दादांच्या मुखातून आपण हे ज्ञान श्रवण करता आहात असे परमपूजनीय प्रातस्मरणीय ज्यांच्याविषयी आपण सर्वतोपरी बाबांच्या मुखातून माहिती ऐकलेली आहे असे सुहृद हितक्ष या परमार्गाला आधार असलेले आदरणीय माळवाडगाव येथील श्री दादाजी ज्यांनी या ठिकाणी मला सुद्धा फोन करून की आपण आपलं देवपूजा वंदन आणावं आणि तुम्हीही यावं, परंतु मी त्यावेळेला नाही म्हटलं. माझे दिवस खाली नव्हते. मी म्हटलं मलाही काही काम आहे, व्यापार आहे आणि म्हणून मी 15 तारखेपर्यंत घरी नाही, पण देवपूजा वंदन मात्र पाठवेल असं आमच्या आदरणीय महंत श्री नागापूरकर बाबा म्हणजेच बाईंना मी सांगितलं होतं की मी 22 तारखेला त्यांनी ते मला दिवस दिला तर 22 तारखेला आपलं देवपूजा वंदन पाठवावं. मी होकार दिला आणि दादांचा मार्ग आहे, निरोपण आहे आणि म्हणून मी म्हटलं मी काही येणार नाही कारण मी घरीच नव्हतो. परंतु धुळे निवासी उपाध्याय आमना आचार्य श्री साळकर बाबाजी यांचं देवदर्शनाला जाणं झालं आणि त्या निमित्ताने मग माझा तो कार्यक्रम कॅन्सल झाला आणि मग आम्ही बाबांनी मी तिथंच ठरवलं की आपण 13 तारखेला इथे जाऊ. अशा माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा येण्याचा योग आला. त्याला निमित्त आमच्या आदरणीय तपस्विनी महंत श्री नागापूरकर बाबा या ठिकाणी आश्रमामध्ये उपस्थित असलेले महंत मुकुंदराज बाबा, आमच्या सोनीताई, माझ्यासोबत आलेले महंत दामोदर बाबा, ज्या आश्रमात आपण सर्वजण तपस्विनी आहेत, सर्व साधक मंडळी आणि त्या संचलनामध्ये ज्यांचा प्रामुख्याने सहभाग अशा आमच्या आदरणीय तपस्विनी चंदाईसाबाई खामनीकर, सर्व आश्रमस्थ भिक्षुकवृंद, नागपूर येथील सर्वच असलेले वासनिक वर्ग, अनेकांची नावं घ्यावी परंतु आता वेळ खूप झालेली आहे. पण आता प्रामुख्याने आमचे सचिव बाबांनी ज्यांना सचिव केलेलं आहे, जिल्ह्याची जबाबदारी होती, आता त्यांना सचिवाची जबाबदारी दिली. निश्चित सडेतोड असं व्यक्तिमत्व आहे पुरुषोत्तमराव यांचं आणि त्या व्यक्तिमत्वातून निश्चितच धर्मासाठी अनेक नागपुरातील मंडळी खंबीरपणे उभी राहतात. धर्माला एक प्रकारे कुठेही जिथे कुठं काम असेल त्या ठिकाणी खंबीर साथ देणारे सर्व लोक आहेत आणि अशा माध्यमातून नूतन त्या धर्मसेवा प्रतिष्ठान मंडळाचं स्थापन झालं. त्यातले सुद्धा हे सर्व पदाधिकारी आदरणीय रवी भाऊ असतील, नरेंद्र भाऊ असतील, बरबत भाऊ आहेत आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं निश्चित रूपानं आयोजन केलं आहे. मंडळाला प्राधान्य देऊन आपल्या सेवेचा कार्यभार ज्यांनी उचललेला आहे असे श्रीकृष्ण भाऊ टाकरखेडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा असलेला मार्गमेळा या ठिकाणी त्यांनी बोलावला. अनेक देवदेव पूजा या ठिकाणी आपल्याला नमस्काराला मिळतात. ज्या असनिधान धर्मामध्ये स्वामींनी सांगितलं की बाई आम्ही पाठीचे निवासी जवळच असतो, त्याचा प्रत्यय आम्हाला आमच्या साधनामध्ये येत असतो. खरोखरच ईश्वर पाठीच्या वासाने आपल्या सोबत आहेत. आम्हाला सन्निधानामध्ये किंवा असन्निधानामध्ये, सन्निधानातही उद्धरण प्रक्रिया आहे, असन्निधानातही उद्धरण प्रक्रिया आहे. मात्र असन्निधानमध्ये जो आग्रह आहे तो सन्निधानात आपण ईश्वराजवळ करू शकतो.
जसं भट्टोबासांनी पालवाशी पिळा घेतला आणि म्हटलं की तिची माझे प्रेम द्यावे, अशा प्रकारचा आग्रह असलेली जी सन्निधानातली आर्त आहे, उतटोनी कंठाशी प्राण आणि का जया पासव, अशा प्रकारची आर्त भावना अंतकरणामध्ये असली पाहिजे. ईश्वर व्हावा भेटावा, भल्याची चाड निर्याचे भय, अशा प्रकारचं काही आपल्या वासनिक अवस्थेमध्ये, नामधारक अवस्थेमध्ये किंवा एखादी वेदवंत असलेली अवस्था, नामधारकानंतर वेद उत्पन्न झाला पाहिजे, वेदानंतर आवडी संचरते, आवडीनंतर पुन्हा त्याची वासना, त्या ठिकाणी उत्तम उत्तम प्रकारची वासना त्याची झाली पाहिजे, ती वासना वाढत गेली पाहिजे. वासना म्हणजे निकियाविषयी वासना सांगितली. आमच्यामध्ये अनिष्ट सेवा पुढे हा तर समजा उत्तरावस्थेकडचा त्याचा वाटचालीचा भाग आहे, पण निकी वासना असणे अंतकरणामध्ये, यामध्ये निश्चितच त्या प्रकारे त्या नामधारक असलेल्या व्यक्तीला ती वासनिक अवस्था त्या ठिकाणी त्याची प्राप्त करता आली पाहिजे. त्याची निकी वासना, जे निषेधरूप आचरण असतात, की ज्या निषेधरूप आचरणामुळे अंतकरणाला कठीणपणा येते, निश्चितच हिंसा दोष असतील, कुठला विकल्प दोष असेल, आणि प्रामुख्याने इंद्रियार्था कारणे ज्या काही आपल्या देहाच्या असलेल्या इंद्रियरूप वासना आहेत, या माध्यमातून जो होणारा निषेध असतो, याकडे त्यामध्ये त्याचं विशेष लक्ष असणं फार महत्त्वाचं असते. म्हणून आमच्या धर्मशास्त्रात असं म्हटलं आहे की अनुसरण नाही तरी मात्राची वर्तावे. अशा प्रकारे तुमच्या वासनिक अवस्थेमध्ये सुद्धा, नामधारक अवस्थेमध्ये सुद्धा मात्रा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मात्रा जो आहे शब्द स्वामींनी याविषयी विशेष प्रकारे शून्यता किमर्थ ना त्या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये संयमितता, नियमितता ज्याला म्हटल्या जाते, या माध्यमातून तुम्हाला स्वामींनी मनुष्य मात्र होऊ नये असावे, हा एक दिलेला संदेश आहे. अशा प्रकारचा असलेला परंपरागत आपला अन्वय आहे, की ज्या परंपरागत अन्वयानुसार ज्यामध्ये आम्हाला सत्व आमच्या जीवनामध्ये आम्हाला उतरवता आलं पाहिजे. आपण जर परमेश्वराचे भक्त असू, ईश्वराचं भक्तत्व जर आपल्या ठिकाणी आहे, तर त्या भक्तत्वाला आपल्या धर्मरूप कार्याने सत्वाची जोड आपल्याला देता आली पाहिजे. ज्या प्रकारे अधपतन आपल्या जीवनामध्ये आपलं होते, ते अधपतन कशामुळे आजपर्यंत झालेलं आहे याची जाणीव आपल्याला धर्मातूनच होत असते, ईश्वरीच्या विचारातून होत असते. आणि यासाठी अत्यंतिक आपल्याला श्रद्धा, भाव, आवडी टिकून ठेवणे फार महत्त्वाचं असते. कधी कधी आपल्यावर आपला जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आपण म्हणतो, अतिविश्वास आपल्यावर कधी कधी होतो. आणि मग आमच्या शास्त्रात असं म्हटलंय का उपायाच्या अनाभ्यासी भुंकत गाढव चोरी नेला. कधी कधी एखादी गोष्ट अतिविश्वास, आणि मग एखाद्या वेळेला तो कुत्र भुंकते, गाढव तो मालक जागी होतो, पाहतो तर कुत्र भुंकते आहे, त्याला वाटलं काही चोर आले, पुन्हा भुंकते ते गाढव, आणि मग त्याला वाटलं की बा या ठिकाणी काही चोर येतात का, म्हणून तो पाहतो तर चोर नाही. पण एक दिवशी खरोखरच त्या गाढवाला ते चोर घेऊन जातात. आणि मग अशा वेळेला कधी कधी आपला आत्मविश्वासही अति गसतो, आणि मग आपण कधी कधी सुद्धा विधीमध्ये अविधीचा संचार होतो. आणि म्हणून शेवटपर्यंत टिकून राहणे, ईश्वर शास्त्राचं हेच महत्त्व आहे, ईश्वर धर्माचं हेच महात्म्य आहे, की जी श्रद्धा किंवा जो समर्पित केलेला भाव आहे, तो अत्यंतिक कुठल्याही प्रकारे त्याला त्या ठिकाणी अहंकार, अभिमान, गर्व हेतू न संचरू देता ईश्वरीचा असलेला जो संदेश किंवा परमेश्वराचा जो मार्ग आहे तो निर्हेतुक आहे. कुठलाही हेतू त्यामध्ये न संचरता ईश्वर हाची हेतू, ज्यामध्ये फक्त परमेश्वर हाच हेतू आहे. आणि असं परमेश्वराला सन्मुख करून आपलं कार्य ज्या माध्यमातून आपण शेवटाला नेत असतो, त्यामागे परमेश्वराचं त्याला सदा सर्वदा पाठबळ असते. त्या कार्यामध्ये सदा सर्वदा परमेश्वर त्याच्या पाठीशी असतात. आणि म्हणून असं म्हटलंय की पाठीचे निवासी. महादाई सला म्हणतात आम्ही कुठे गेलो नाही, आलो नाही, आम्ही इथेच आहे. म्हणजे परमेश्वर सर्व व्यापक आहे. धर्म वार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. आमच्या पूर्व परिपाठीमध्ये भेट काळ व्हायची, आणि मग त्या ठिकाणी धर्म वार्तेचं आदान प्रदान व्हायचं. सुख, श्रेय, शृंगार अशा प्रकारचं त्यामध्ये असलेलं सत्व त्या धर्मवार्तेतून प्रस्थापित व्हायचं.
तिथे एक मंगळतेचं रूप प्रदान करून त्या ठिकाणी प्राप्त व्हायचं आणि त्या धर्मवार्तेमध्ये साक्षात परमेश्वराचं असलेलं एक वास्तव्य, साक्षात परमेश्वराची असलेली हजेरी, त्या रूपाने जसं स्वामी विजनस्थळाला जात असताना अमंगळा असती त्या मंगळ रूपा होती, एखादी दिशा अमंगळ असेल, कुठं अपवित्र पण असेल ते पवित्र, आणि म्हणून साधन सुद्धा असं आहे, हे पवित्राचे पवित्र, अगाधाचे अगाध, अशा प्रकारचे हे अगाधाचं अगाधत्व आहे. या ईश्वरीच्या परंपरेमध्ये अशा माध्यमातून आम्हाला निश्चितच आमचा धर्म आणि परंपरा, जेव्हा आम्ही सन्निधानात जाऊ, श्रद्धाचारामध्ये येऊ, मार्गरूढीमध्ये पाहू, वर्तमान स्थितीमध्ये पाहू, तेव्हा आम्हाला कुठेतरी आमचं असलेलं मागचं अन्वय, जो सन्निधानातून चालत आलेला आहे, ज्या सन्निधानामध्ये ज्याचे मुळं रुतलेले आहेत, आणि तीच आमची परंपरा, तोच अन्वय, तोच ओलावा ज्या ठिकाणी असतो तो बीजरूप तेच आहे. बाबांनी सांगितलं की ते शास्त्र बीजरूप असलं पाहिजे. जिथं त्याची बीजरूपता असते ते शास्त्र दुसऱ्याच्याही ठिकाणी प्रणवकारक होते, आणि स्वात्मिनी त्याच्यासाठी सुद्धा ते शास्त्र प्रणवकारक असते. त्यामुळं त्या बीजरूपतेतून अनेकांना वेदबोधासारखं संक्रमण होऊ शकते. स्वात्मिनी सुद्धा त्या चर्यासाठी त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारचं धर्मबीजारोपण आम्हाला परंपरेने दिलेलं आहे. आणि म्हणून ती परंपरा ज्या साधकांनी, ज्या अधिकरणांनी, ज्या परंपरेने राखलेली आहे, त्यामध्ये एक परमेश्वराचं त्यामागे असलेलं एक कार्य आहे. आपण ईश्वराचं सन्निधान जरी पाहिलं तरी स्वामी सुद्धा अशा प्रकारे एकांतवासात जरी असले किंवा नंतर परिवार आलेला आहे. जसं अगोदर सुद्धा श्री प्रभू बाबा एकटेच गावामध्ये मुलांबरोबर खेळायला जायचे, नंतर मग गंगातीरची आली सर्व मंडळी, आणि मग राज्य धर्म स्वीकारले, पालखीत बसून का होईना पण आमचे देव आहे. तसं आमचे स्वामी सुद्धा एकटे परिभ्रमण केलेलं आहे. विंजी गोंडवाडे अशी 12 वर्ष या ठिकाणी इकडे वास्तव्य आहे. रामटेकला स्वामी होते. बोनेबायांनी अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली, आणि त्या बोनेबाया जेव्हा त्र्यंबकला जायला निघतात आणि जेव्हा सावखेड्याला मुक्काम, ती बाई म्हणते की बाई तुम्ही काही श्री चांगदेवरावांच्या भेटीला चालले की काय? ते कोण चांगदेवराव? आम्हाला तर काय माहित नाही कोण चांगदेवराव. नाही, पण ते खूप सौंदर्यवान आहे, लावण्य आहे, अवधार्य आहे. खरोखरच साधनदात्याचं अवधार्य काही विशाल आहे, ज्याला मातृत्व म्हणावं, आई म्हणावी, आणि त्या आईच्या माध्यमातून असलेलं कर्तृत्व ते ईश्वरीच आहे. कारण आईचं जसं निर्व्याज प्रेम मुलावर असते, जसं नैसर्गिक प्रेम आपल्या मुलावर आईचं आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा धागादोरा, कुठल्या दुष्टपर किंवा एखाद्या वस्तू सादृश्य क्रियेने ते प्रेम व्यक्त होणार नाही. आणि ती माता जसं नैसर्गिक प्रेम, तसं ईश्वरीचे जीवाच्या ठिकाणी अनंत पटीनं प्रेम आहे, आणि ते नैसर्गिक प्रेम आहे. आणि म्हणूनच त्या बाया ज्या वेळेला सावख्याला जातात, गेल्यानंतर त्या बाईच्या मुखातून ते स्वामींचं वर्णन ऐकतात, वेद उत्पन्न होतो स्वामींच्या नावातूनच. आणि मग सकाळीच कधी आम्ही भेटायला जातो कधी नाही, आणि म्हणून स्वामींना त्या ठिकाणी भेटायला जातात. आणि स्वामी त्या ठिकाणी दंत धावन करत असतात, ओट्यावर बसून मुखमार्जन करत असतात. आणि मग अशा वेळेला स्वामी लांबूनच त्या बायांना बघतात, आणि स्वामी आपल्या निढळावरती श्रीकर ठेवून म्हणतात की येथची यजमाने येथके. अशा प्रकारे आम्हाला ज्या बायांनी, बोने बायांनी त्या ठिकाणी आरोग्यना दिलेली आहे, अनेक प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला त्या बायांनी दररोजची वेगवेगळी प्रकारची आरोग्यना देऊन आमचं त्या ठिकाणी सांभाळ काही दिवस त्या बायांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्या बाया दातृत्व करणाऱ्या, दातृत्व संपन्न बाया, यजमान शब्द हा दातृत्ववाचक आहे. जसं यजमान तुमचे भले हो असं तो ब्राह्मण श्री गोविंदप्रभूंना म्हणतो काही दिल्यानंतर, भोजन दिल्यानंतर, किंवा यजमान माझी कन्या उपवर झाली, श्री प्रभू चरित्रामध्ये उल्लेख येतो, तुम्ही काय द्या, मला माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे. स्वामींनी त्याला द्रव्य दिलं. अशा प्रकारचा उल्लेख आमच्या स्वामींनी केला, येथची यजमाने येथके. आणि मग त्या बाया त्या ठिकाणी गेल्या, स्वामींना पाहतात, तर हे तर आमचीच मौन्य देव आहेत. जिथे स्वामींच्याकडे कोणीच नव्हतं, त्या बायांनी स्वामींना विचारलं तुम्हाला काही परिवार वगैरे आहे का? स्वामी म्हणतात मान हलवतात, आम्हाला कोणीच नाही, काही आई बहीण माता पिता काही सोयरे धारे ते कोणीच नाही. आणि स्वामींची यथोचित सेवा त्या बायाने केली. आणि मग त्या ठिकाणी बाईसा सर्व परिवार सगळं पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की देव म्हटलं की आम्हाला कोणीच नाही, इथं तर सर्व परिवार, सकाळचा पूजा अवसर, दुपारचा पूजा अवसर, बाईसा सगळ्या प्रकारे उत्तम सेवा, देवाची आराधना,
परंतु स्वामी आपली कबुली देतात. बाई येथ याचा साता पाचा मिळवणी देवो केला. पहा, ब्रह्मांड नायक असलेला परमेश्वर, ईश्वराचं अस्तित्व चराचरामध्ये व्यापक आहे. व्यापक असलेलं स्वरूप आपल्या ठिकाणी किती लहानपण स्वीकारतात हे आम्हाला असलेले एक आदर्शमय चरित्रातून घेणारे असे काही आमच्या जीवनात की सर्व व्यापकता आहे, सर्व काही आहे असताना सुद्धा येही येथ साता पाचा मिळून 7-5 आमच्या सन्निधानात जमले. त्यांनी आम्हाला देव केलेला आहे. कोणी करण्याने देव होत नसतो. मुळातच अशा प्रकारचं ऐश्वर्यवान असलेलं आमच्या स्वामींचं स्वरूप आहे. पण देवाच्या ठिकाणी तो मात्र असलेला एक विशिष्ट प्रकारचा एक असलेला साधनेतला भाग. आपले ऐश्वर आमच्या ज्या ज्या ठिकाणी भक्तजनांना असा काही प्रत्यय आला त्यावेळेला भक्तजन म्हणतात की देखील आमचे गोसावी जाणवणे आपले ऐश्वर्य लोपिते. आपलं ऐश्वर्य सुद्धा लोपून त्या ठिकाणी ठेवणारे आणि एखादी कार्यसिद्धता पूर्णत्वास नेणारे अशा प्रकारची ही परंपरा आहे. अशा प्रकारचा हा परंपरेचा प्रवास आहे. आजही या संप्रदायामध्ये, आजही या परमार्गामध्ये असे अनेक असतात की आपलं ईश्वरीचं कार्य पुढे नेत असतात, तर कुठल्याही प्रकारचं आपलं उदयनमुक्ता न दाखविता अनेक जण असतात. जसं आता श्रीकृष्ण भाऊंनी मंडळाचं समजा, पण ते करतायत खटाटो. त्यांचं आर्थिक काही योगदान असेल, अनेकांचं योगदान त्यामध्ये आहे. मंडळाचं समजा मंडळ हा कार्यक्रम करतोय असंही ते उदात्तपणे म्हणताय. याला सुद्धा कुठला तरी एक अनुबंध धागा आहे. अशा माध्यमातून धर्म हा आपला त्या ठिकाणी वाढीला लागत असतो आणि त्या ठिकाणी धर्माची वृद्धिंगत होणारी अवस्था आपल्या माध्यमातून, ज्यामध्ये आमची ही मार्गव्यवस्था आहे, ज्या मार्गव्यवस्थेमध्ये निमित्तविधी म्हटलेला आहे आणि तो निमित्तविधीमध्ये आमच्या सोबत असलेलं परमेश्वराचं एक कृपा प्रसादाचं कार्य. आपण प्रसाद सेवा ऐकताय. नित्य की प्रसाद सेवा दिदली सांगाती. ही प्रसाद सेवा नित्य कृपानं, ज्यामध्ये कृपेला सन्मुख प्राधान्य आहे. उद्धरणासाठी कृपा ही प्रधान असावी लागते आणि मग ती प्रसादाच्या ठिकाणी आहे. जिथे विशिष्ट प्रकारचं काही आपलं उद्धरण कार्य, जिथे एखाद्या अदृष्ट क्रियेने प्रेरित होऊन त्या विशेषाला आपण सन्मुख होत असतो, त्यावेळेला त्यासाठी एखादी जरी प्रधानत्व तिथे माया असेल तर ती सुद्धा प्रधानत्वे आर्त भावाने तिथे कृपा प्रदान होऊ शकते. पुरुषाचे करणी अकरणे, आपल्या संयोगाने, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या भावनेने, आपल्या आर्ततेने तिथे ईश्वराचं कार्य प्रधानत्व आपल्यासाठी वर्तू शकते. तिथे प्रधानत्व जीवोद्धरणाचं कार्य परमेश्वर त्या माध्यमातून पुढे नेऊ शकतात. आणि म्हणून आलेली मलिनता दूर करण्यासाठी आजच्या सन्निधानी आपल्याला परमेश्वराचं सन्निधान नाही, पण असन्निधानी सन्निधान. साधनाच्या माध्यमातून असन्निधानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ही कृपा प्रदान त्या ठिकाणी प्रसादामध्ये आहे, विशेषामध्ये आहे आणि आपण त्याला सन्मुख करत असतो. आणि म्हणून नित्य की प्रसाद सेवा असं म्हटलेलं आहे. आणि त्रिकाळ प्रसाद सेवा करावी. त्रिकाळ सांगितलेली आहे. आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही टायमाला विशेषाला वंदन केलं पाहिजे. त्या विशेषाच्या ठिकाणी आपली असलेली परमेश्वराविषयी असलेली भाव, आर्त अत्यंतिक मनापासून त्या विशेषाला सन्मुख होऊन, कारण साधन कृपेच्या माध्यमातून उद्धरण कार्य ईश्वर करतात. अवघिया गुणांत कृपा ही थोर. सगळ्या गुणामध्ये श्रेष्ठ असलेली कृपा आहे. आणि अवघ्या शरीरामध्ये उत्तम, निडळ हे उत्तम असं म्हटलेलं आहे. अष्टांगामध्ये कपाळ हे सगळ्यात उत्तम आहे आणि म्हणून आपण कपाळ त्या विशेषावर ठेवतो. कपाळ विशेषावर ठेवून त्या विशेषाला आपण वंदन करतो. त्या ठिकाणचा प्रसन्न रूप असलेला संबंध हा परमेश्वराचा एक प्रसन्नतेचा भाग आहे. ती प्रसन्नता ईश्वरीच्या माध्यमातून, ज्ञानीयाच्या संबंधाने, कृपेच्या माध्यमातून परंपरागत आजपर्यंत चालत आलेली आहे. तोच ओलावा मागे अधिकरणाच्या माध्यमातून, अधिकरणाला निमित्त करून किंवा प्रसाद विशेषाला निमित्त करून ती आमची साधन परंपरा आहे. त्या प्रसन्नतेने एखादी शिष्यावरती गुरुची असलेली प्रसन्नता, जीवाच्या ठिकाणी तर काही प्रसन्नता नाही. स्वामींनी मुळातच सांगितलं हा ईश्वरीचा धर्म आहे. प्रसन्नता हा मुळात ईश्वरीचा धर्म आहे. मात्र तो ईश्वरीच्या कृपेनेच तो जीवात्म्याकडे हळूहळू येत असतो. का? तो गुणरूपतेचा आहे. तो गुणरूप कार्याचा धागा आहे.
तो आम्ही ईश्वराकडूनच जीवात्म्याकडे घेत असतो. सर्व गुणांनी संपन्न ईश्वर आहे आणि तो गुणरूपतेचा धागा आम्ही आमच्या जीवनात थोडा थोडा उतरवतो. त्या माध्यमातून आम्हाला शारीरिक कष्ट, मानसिक दुःख, अनेक प्रकारचे असलेले शरीराचे त्या ठिकाणी निरोध स्वामींनी निरोपण करत असतानाच आचार्यांसारख्यांना सांगितलं की अशा वेळेला इथे ज्ञानयुक्त ते संबंधाच्या कुठे मी भेटीला जात असाल, कुठे आपले सकाळी निरोध परिहरवणे असलेले आपल्या अंतकरणामध्ये काही जळमट असतात, काही भावना असतात, काही अनाधिकार असतात, ते बाजूला ठेवावे लागतात आणि तिथे सादरीकरण करण्यासाठी प्रयत्न गुणाने एकरूप होणे हे सगळ्यात महत्वाचं असते. जीवस्वरूपाच्या ठिकाणी प्रयत्न हा गुण हा स्वतःचा अधिकार आहे. काही मागील अधिकाराने पुढे चालतात तर काही नूतन अधिकाराने. त्याच्यासाठी आर्त म्हटले. असन्निधानामध्ये आग्रह आरती ते म्हणितले. आर्त भावना जी आहे ती असन्निधानामध्ये आग्रह रूपाने ईश्वराच्या प्रेमाला सुद्धा ती पात्र करू शकते. एवढं आर्त भावनेचं कार्य जीवनामध्ये आपल्या असन्निधान धर्मामध्ये आपण आपल्या उतरवू शकतो. यासाठी असते ही परंपरा, यासाठी असते मार्ग व्यवस्था, यासाठी असते निमित्त विधी. आणि निमित्त विधी याला शास्त्र असं म्हटलेलं आहे. जसं स्वामी म्हणतात की पोऱ्या एका कारणे, एका पतीसाठी तुम्हाला 7-5 12 लोकांचा सासुरवास सहन करावा लागतो. विश्वाचा पती परमेश्वर आहे आणि मग त्यामुळे सासुरवास सहन करणे अर्थातच मानसिक निरोध सात्मकी पाडल्यानंतर त्या ठिकाणी आमचे स्वामी त्या ठिकाणी दृष्टांतातून आम्हाला समजून सांगतात की निरोध जेव्हा दुःखरूपता जेव्हा सहात्मकी पाडल्या जात असते, अधिक योग्यता आणि दृढता जीवस्वरूपाची होत असते. योग्यता ही फार महत्वाची आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या जीवनाचा प्रवास परंपरेने जो चालत आलेला धागा आहे. आज आपण दादांच्या जीवनाचा प्रवास बाबांच्या मुखातून ऐकला. परंपरागत चालत आलेलं कार्य कशा पद्धतीनं स्थानाचं संरक्षण करावं, कशा पद्धतीनं तत्व आणि सिद्धांत आपल्या जीवनामध्ये आपण जपावे, याचं यथोचित आपल्याला मार्गदर्शन गुरु परंपरेशिवाय, त्यासाठी असलेला कुठला तरी परंपरेचा धागा तो त्या ठिकाणी असल्याशिवाय ते बीजारोपण आपल्या हृदयामध्ये होत नाही. आणि ते बीजारोपण होण्यासाठीच आपल्याला नतमस्तक होऊन नम्रतापूर्वक भावपूर्वक त्या शास्त्राचं श्रवण करत असाल किंवा एखादा परमेश्वराच्या विधीचं अनुष्ठान करत असाल तर तो भाव हृदयामध्ये ठेवून ती क्रिया आत्मसात जर केली तर निश्चितच जीवनामध्ये आपल्या साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराचं सहाय्य पदोपदी त्याला होत असते. आणि अशाचसाठी आपल्याला आज या ठिकाणी हा योग दादांनी आणून दिलेला आहे. आपण नागपूरकर मंडळी भाग्यवान आहात. पूर्व परंपरेने अनेक धर्म सोहळे या नागपूर शहराने अनुभवलेले आहेत. अनेक मंडळं आहेत. अनेक मंडळाच्या माध्यमातून मी सुद्धा माझे श्री गुरुजी एकशदेव प्रतिष्ठेवर असताना माझं बालपणापासून या नागपूर शहरामध्ये येणं जाणं आहे. आणि आमचे श्री गुरुजी एकशदेव प्रतिष्ठेवर असल्यामुळं या भागात त्यांचा विशेष नागपूरशी संबंध होता. आणि मग कळमेश्वर असो, या परिसरातले अनेक गावं आहेत. आणि म्हणून नेहमी माझं सातत्याने येणं जाणं राहिलं आहे. आणि म्हणून मला सुद्धा ते सोहळे, मोठे मोठे सोहळे या नागपूर शहरात झालेले आहेत. आत्ताच उल्लेख केला की आंबेडगाव येथील आचार्य श्री मोठे बाबा कवेल्यवासे यांचा सोहळा संपन्न झाला प्रवचनाचा. चिजभन गावामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील बाबाजी यांचा सोहळा संपन्न झाला. आणि त्या अनुषंगाने या गावामध्ये असलेला आश्रम कवेल्यवासी श्री नागापूरकर बाबाजी, त्यांच्या अगोदरचे कवेल्यवासी श्री नागापूरकर बाबाजी आणि आज विद्यमान स्थितीमध्ये आचार्य श्री नागापूरकर बाबा ही धुरा सांभाळत आहेत. हे सर्वांसाठी आपल्या एखादं धर्माचं अधिष्ठान, धर्माचं बीजारोपण जेव्हा होते त्यावेळेला एखादं प्रमुखत्व कोणीतरी असावं लागते. एखादं कार्य प्रमुखत्व मनुष्य असल्याशिवाय ते सिद्धीला जात नाही. आणि म्हणून आम्हाला बाई जरी असतील, ताई जरी असतील, पण त्यांनी सुद्धा त्या मागील परंपरेला राखत निश्चितच चांगल्या प्रकारचा उजाळा सर्वांसाठी. त्यांच्या शरीराची अक्षमता आहे, थोडाफार त्यांना मणक्याचाही आजार आहे, पण त्याकडे ते लक्ष न देता सातत्याने कार्यक्रम करत राहतात. सातत्याने धर्मसोहळे या ठिकाणी होतात. अनेक कार्यक्रम ते करत असतात. आणि अशाच माध्यमातून
हाही या ठिकाणी चिचभवन नगरीमध्ये या चिचभवन गावातील सर्व मंडळी भाग्यवान आहेत की यांना असे धर्म सोहळे, ईश्वर अनुष्ठानाचे विधी सोहळे हे लोक करतात. नागपूर मंडळी भाग्यवान आहे. अशीच ही धर्म परंपरा तुम्हा सगळ्यांकडून पुढे चालत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. वेळ भरपूर झालेला आहे आणि म्हणून तुम्हा सर्व नागपूरकर वासियांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे लांबलेले शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर